7 फेब्रुवारीपर्यंत 4 वाजेपर्यंत 7 फेब्रुवारीला शरद पवार यांच्या गटानं नाव सुचवावं असं निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं। पक्षाचं आता नवीन नाव काय असेल तुम्हाला आठवत असेल, अशाच प्रकारे शिवसेनातला जेव्हा वाद झाला होता समोर आणि शिवसेना नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आलं, तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलं होतं आणि मशाल हे चिन्ह त्यांनी तेव्हा सुचवलं होतं आणि ते मशाल चिन्ह आता त्यांच्याकडे आहे। सोबतच आता हेच ऑप्शन शरद पवारांच्या गटाला देखील देण्यात आलेलं आहे। शरद पवारांच्या गटाने 7 तारखेपर्यंत 7 फेब्रुवारीपर्यंत नाव आणि चिन्ह ही आपल्याला दृश्य जी दिसत आहेत ती अजित पवार गटाच्या वतीने जल्लोष करण्यात येतोय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आता जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता अजित पवारांची झालेली आहे, तिथे त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत। मुंबईतली ही दृश्य आहेत, बघू शकतो आपण। आहे का ही दृश्य तुम्ही बघतायत अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरची। जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सोबतच दृश्य आपल्या समोर आहेत तिकडची। आव्हाड साहेब, काय पहिली प्रतिक्रिया आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी स्थापना झाली होती शरद पवारांची 1999 साली, आता तो पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे गेलाय? असा घर का भेदी लंकाड आहे। घरातल्याच माणसांनी गद्दारी केल्यावरती वेगळं काय दिसणार होतं? खरं तर जेव्हा आमची राजकीय मान्यता राष्ट्रीय पक्ष म्हणून गेली तेव्हाच खरे डोळे उघडले होते आमचे आणि 2019 पासून हे कट रचत होते, हा फक्त आमच्या लक्षात आला नव्हता। तरी माझ्यासारख्या माणसाच्या लक्षात आला होता की एलओपी लीडर ऑफ अपोजिशन म्हणून ते जे कॉम्प्रोमाइज करायचे ते आमच्या लक्षात येत होतं ना। हा माणूस कम्प्लीट सरेंडर झालाय म्हणून फक्त शरद पवार साहेबांना मला कधी बोलता यायचं नाही। आणि निवडणूक आयोग काय पद्धतीने वागतंय या देशामध्ये हे काय सगळ्यांपासून लपून राहिलेलं नाही। कटपुटली झालंय निवडणूक आयोग। निवडणूक आयोग म्हणजे राहिलंय का आता? आणि आता उद्या विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा ह्याच निर्णयाला अधीन राहून निर्णय देणार। हे सगळं ठरलेलं कॅल्क्युलेशन नुसार सगळं चालू आहे, गणित आहे। पण आव्हाड साहेब, सगळ्यात पहिले ज्या पक्षाच्या स्थापनेत तुम्ही संस्थापक त्या पक्षाचे सदस्य आहात, 1999 ला जेव्हा पक्ष स्थापन झाला होता, आता मी मगाशी सुनील तटकरे होते त्यांनाही विचारलं की तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवाल? एक कायदेशीर निर्णय वेगळा, टेक्निकल बाबी वेगळ्या, पण ज्या शरद पवारांनी स्थापना केली तेच शरद पवार पक्षात त्यांचा पक्ष नाही म्हणणं आहे ना। ज्या बाळाला शरद पवारांनी जन्म दिला त्या बाळाचं संगोपन केलं, ज्या बाळाला त्यांनी गावागावात पोहोचवलं, त्या बाळ आज तुम्ही हिसकावून घेतला ना। तुम्ही काल त्यांच्या मरणाची प्रार्थना केलीत आणि आज त्यांची राजकीय हत्या करून टाकलीत। म्हणजे तुम्हाला हे करायचंच होतं आणि अजित पवारच याच्यातले मेन कल्प्रिट आहेत। मी कल्प्रिट तटकरे बिटकरेंना मी मानतच नाही। तटकरे बिटकरे फक्त कान भरणारी लोक आहेत, मी बाकीच्यांना मानतच नाही। पण एक लक्षात घ्या, मी आज सांगतो महाराष्ट्राला, शरद पवार हे फिनिक्स पक्षी आहेत। त्यांची राख झाली तर राखीतनं उभे राहतील असं ते शरद पवार आहेत। तेव्हा हे त्यांनी किती आरडाओरड करू दे, किती समर्थनार्थ बॅनर लावले, काही होत नाही। महाराष्ट्रासमोर निधड्या छातीने शरद पवार जातील आणि आमच्यासारखी छोटी माणसं त्यांच्या बरोबर असतील। पण आता आव्हाड साहेब, तुम्ही लोकांसमोर जाताना तो पक्षाचा झेंडा, ते नाव आणि ते घड्याळ चिन्ह हे तुमच्या सोबत नसेल? आमचं नाव, आमचं चिन्ह, आमचं नाव आणि आमचं सगळं काही शरद पवार आहेत। अहो, हे कोणाच्या जीवावर मोठे झाले? हे कोणाच्या जीवावर मोठे झाले? शरद पवार नसते तर 4 वेळा अजित पवार उपमुख्यमंत्री झालेच असते का? तटकरे झाले असते का फायनान्स मिनिस्टर, इरिगेशन मिनिस्टर? आता खासदार? लोकांसमोर काय मुद्दा घेऊन जाणार आहात तुम्ही? आता तुम्हाला निवडणुका समोर सांगणार की शरद पवारांचा गळा दाबताना यांचा हात कसा थरथरला नाही? ज्या माणसाने तुम्हाला पाणी पाजलं, दूध पाजलं, जेवण दिलं, तो जेवत असताना असं आहे की तुम्हाला त्यांच्या वयाची एवढी पडली आहे ना, तर ह्या वयात त्यांना मरण यातना देताना तुम्हाला लाज नाही वाटली? अरे शेवटी त्या माणसाने या पक्षावरती प्रेम केलंय ना, घराघरात नेला ना पक्ष। तुम्हाला
तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्ही शरद पवारांच्या खूप जवळ होतात. एक आता एक व्यक्तिगत तुमची तुम्हाला काय सांगतो प्रतिक्रिया, ना. व्यक्तिशः तुम्हाला जितेंद्र आव्हाड या व्यक्तीला काय बाहेर वाटतंय? येतोय, थांबा, मी बाहेर येतोय. जितेंद्र आव्हाड व्यक्ती काय प्रतिक्रिया तुमची? ही तुमची एक राजकीय प्रतिक्रिया असेल. व्यक्ती आणि राजकीयानं काही फरक नाही. मी व्यक्ती म्हणूनही त्यांच्यावर प्रेम करतो आणि राजकीयातही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्या विचारांवर प्रेम करतो. हे विचार शून्य लोक आहेत. हे फक्त स्वार्थासाठी शरद पवारांकडे होते, बाकी काहीच नव्हतं यांचा. असा एक निर्णय सांगावा ना अजित पवारांना की जो निर्णय महाराष्ट्रात अजरामर होईल. आणि मी शरद पवारांचे 100 निर्णय सांगतो जे महाराष्ट्रात अजरामर आहेत. मला एक सांगा जितेंद्र आव्हाड, तुम्ही 19ला अजित पवार असेच भाजपसोबत गेले होते, शपथ घेतली होती, तेव्हा त्यांना पक्षात परत घेतलं ही चूक होती असं तुम्हाला वाटतं का? सर्वात मोठी चूक होती आणि त्यांना उपमुख्यमंत्री करणं तर सर्वात मोठी, अजूनही मोठी चूक होती. चला मी करतो थांबा. जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत होते. अजित पवार यांचे सगळे मनसुबे आपल्याला आधीच लक्षात येत होते अत्यंत, पण हे शरद पवारांना आपण सांगू शकत नव्हतो असं अशी प्रतिक्रिया अजित पवारांबाबत दिलेली आहे आपल्याला जितेंद्र आव्हाड यांनी. शरद पवार हेच आमचं नाव, हेच आमचं चिन्ह असणार आहे असं जितेंद्र आव्हाड आपल्याशी बोलताना म्हटलं जातं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.